झोनल कौन्सिलवर प्रश्न आलेला आहे. काय विचारलंय? विभागीय परिषदेच्या म्हणजे झोनल कौन्सिल संबंधित कार्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. कधी विचारलंय? जानेवारी 2024 लेटेस्ट प्रश्न आहे. राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र यांच्या सहकार्य आणि समन्वय यास चालना. म्हणजे आता झोनल कौन्सिलचं कार्य काय आहे? विभागीय परिषदांचं कार्य काय आहे? केंद्र आणि राज्यामध्ये काय करणं? समन्वय साधणं किंवा सहकार्याच्या तत्वावर कार्य करतात. म्हणजे हे पहिलं विधान बरोबर आहे. राज्यवाद, क्षेत्रवाद, भाषावाद म्हणजे काय? राज्यामधला वाद असेल किंवा क्षेत्रवाद असेल. म्हणजे हे इथून क्षेत्र आहे, हे बघ काय बाबळी बंदर आमचा आहे, महाराष्ट्रच नाही, तेलंगणामध्ये माझा आहे. क्षेत्रवाद जो आहे किंवा काय भाषावाद, काय यवरू, एकड पैदरा, तेलुगू, जे काय भाषावाद आहेत की हा आमचा हा आमचा भाषिक लोकांचा प्रदेश आहे, ते मराठी भाषिक लोकांचा आहे, बेळगाव, असं वाद जो आहे. किंवा संकुचित वादी तीव्रवृत्ती यांना आळा घालणं हा झोनल कौन्सिलचा कार्य उद्देश आहे. त्यानंतर आंतरराज्यीय नद्यांचा, आता हे बघा झोनल कौन्सिल आणि हा पॉइंट वेगळाच आहे. कारण नद्यांच्या पाण्यासंबंधी, नद्यांच्या पाण्यासाठी वेगळं कन्सेप्ट आहे ती म्हणजे 262 अंतर्गत नदी जल बोर्ड स्थापन केलेला आहे. म्हणजे हा नदी जल विवाद याच्याबाबत ज्याला काय म्हणतो आपण नदी विवाद जो आहे तो मात्र वेगळी कन्सेप्ट आहे. 262 अंतर्गत केंद्र जे संसद या संबंधित कायदा करू शकते आणि त्यातून सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट म्हणजे न्यायव्यवस्थेला त्यातून वगळण्यात आले आहे. म्हणजे हे इथं येणार नाही. जर समजा क चुकीचा असेल, क येणार नाही तर हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. ओके. आणि ब बरोबर असेल तर हे पण चुकीचं आहे. म्हणजे तुमचं अ आणि ब कन्फर्म बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन.